ठरलं तर मग ही मालिका रंजक वळणावरती आली. साक्षीचं पितळ उघडं पडल्यानंतर पाठोपाठ प्रियाचं पितळ उघडं पडण्याची वेळ आहे आणि त्यासाठी कारणीभूत ठरणार आहे ते म्हणजे प्रियाच्या बाबतीत आता प्रतिमाने नोटीस केलेली एक गोष्ट. प्रिया या सगळ्यामध्ये खोटारडी आहे हे सिद्ध करणारा पुरावा आता प्रतिमाने स्वतः प्रत्यक्ष पाहिलाय. प्रियाने जे काही कारस्थानं केलेत ती प्रतिमाच्या समोर आलेली आहेत आणि त्याच वेळेला प्रतिमाने सायली आणि अर्जुन यांच्या मदतीने प्रियाच्या गाठोड्याचं सत्य समोर आणलंय. अखेर अर्जुनने रविराजांच्या समोर प्रियाचं गाठोडं ठेवत ज्या काही सत्याचा उलगडा केलाय ते सत्य काय आहे किंवा या सगळ्यामध्ये हे कसं घडलंय आणि रविराजांनी जे कोर्टात वाक्य बोललेलं आहे ते खोटं ठरवण्यासाठी अर्जुनने हे सगळं केलेलं आहे. रविराजांनी कोर्टामध्ये तन्वीने जे डोळ्याने पाहिलंय तेच खरं. मग तन्वी का खोटं बोलते हे सत्य समोर ज्या वेळेला त्या गाठोड्यामुळे आलंय, गाठोड्याच्या सत्यामुळे तन्वी ही तन्वी नाहीच आहे हे पण समोर आल्यामुळे पुढे काय घडले पाहूया. इकडे साक्षी खूप घाबरलेली असते आणि ती म्हणते सगळं संपलंय का आता? म्हणजे मला कळत नाही की अर्जुनने हे सगळे पुरावे कोर्टामध्ये आणलेले आहेत. म्हणजे याचा अर्थ हा असा होतो का की आता मी पकडली जाणार आहे? मला तर खूपच भीती वाटते आहे. असं म्हटल्यावर ती दामिनी म्हणते नाही, ही कोर्टाची केस आपण लवकरात लवकर संपावी म्हणून जरी दिवस घेतले असले तरी आता ही केस आपल्याला एका वेगळ्याच ह्याच्यावरती आणायची आहे. म्हणजे कसं आहे, मला अजून असं वाटतं की प्रत्येक हिअरिंगला मला नवीन काहीतरी माहिती समोर येते. त्यामुळे जे काही खरं खरं आहे ते तुम्ही मला सांगायचं आहे. मला मुळात डाऊट कसला येतोय माहिती आहे का? मी तुम्हाला सांगू तर ही तन्वी जर का किल्लेदारांची मुलगी आहे तर ती तुमच्या सोबत का आहे एक, आणि दुसरं म्हणजे आता ती खोटं का बोलतीये या आधी ठीक आहे, पण आत्ता यावरती महिपत म्हणतो हे बघा दामिनी देशमुख बाई, तुमच्यापासून आता काही लपवायचं नाही असं आम्ही ठरवलंय आणि त्याचमुळे तुम्हाला सगळं सत्य मी सांगतो. मुळातच तन्वीला आम्ही तन्वी बनून तिकडे पाठवलंय आणि म्हणूनच तिला आम्ही या सगळ्यामध्ये आता तिकडची आमची खबरी म्हणून वापरतो आणि तिचे सगळे धागेदोरे आमच्याकडे आहेत म्हणून आम्ही तिला नाचवतोय. यावरती दामिनी म्हणते अच्छा, मला हेच जाणून घ्यायचं होतं आणि त्यासाठी मी तुम्हाला हे विचारलेलं आहे. असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच सांगायला लागते दामिनी ठीक आहे, ही माहिती माझ्यासाठी पुरेशी आहे, ही माहिती पुरेशी आहे आणि या माहितीसाठी आता इकडे आपल्याला पुढे काय करायचं ते मी तुम्हाला नंतर सांगेन. असं म्हणत तिने या सगळ्यामध्ये आता बरोबर माहिती काढून घेतलेली असते. तोपर्यंत अर्जुन आता सांगत असतो हे बघा इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही मदत केली ते बरोबर आहे, पण तरी सुद्धा एक अजून महत्त्वाची गोष्ट आपल्या हातातून निसटली आहे ते म्हणजे आता तन्वीची साक्ष. कोर्टामध्ये एक आय विटनेस आहे आणि बाकी कितीही गोष्टी आपण जरी केल्या ना तरी आय विटनेसची साक्ष काही नाकारता येणार नाहीये. म्हणून मला काय वाटतं की ह्या तन्वीची साक्ष खोटी आहे हे सिद्ध करण्यासाठी तन्वी खोटारडी आहे हे सिद्ध करायला पाहिजे. त्यावरती आता चैतन्य म्हणायला लागतो तू बघितलंस ना रविराज सर काय म्हटले होते? रविराज सर म्हटले होते की मला म्हणजे मी खरं तर या सगळ्यामध्ये तुझी बाजू घेतली असती, पण तन्वीची साक्ष आहे म्हणून मी तुझी बाजू घेत नाहीये हे सुद्धा त्यांनी सांगितलं होतं ना आपल्याला. मग जर का हे त्यांनी आपल्याला सांगितलंय तर आपण ही गोष्ट नाकारू शकत नाही आहोत आणि म्हणूनच मला काय वाटतं माहिती आहे का, आपण त्यांना ना आता एक काम करूया की त्यांना हे पटवून देऊया की मुळातच तन्वी खोटारडी आहे. असं म्हटल्यावरती मग मात्र लगेचच इकडे आता इन्स्पेक्टर साहेब सांगायला लागतात हो, तुम्हाला रविराजांचा विश्वास जिंकणं महत्त्वाचं आहे. ते जर का त्यांना जर का तुम्ही एकदा कन्व्हिन्स केलंत ना तर ते नक्कीच या सगळ्यात तुमची मदत करतील. अर्जुन विचार करतो ठीक आहे, तन्वी खोटारडी आहे हे सांगण्यासाठी मला फार काही लागणार नाही, पण अर्जुनला हे माहीत नसतं की तन्वी नाहीच आहे हे सत्य समोर येणार असतं. मग अर्जुन सायलीला बोलायला की काही झालं तरी सुद्धा आपल्याला रविराज काकांची भेट घ्यायला पाहिजे. आता सायली रविराजांना फोन करते प्रतिमा त्यांची तब्येत कशी आहे, कारण हॉस्पिटलमध्ये असताना तुम्ही खूप अस्वस्थ म्हणजे तुम्ही कोर्टामध्ये असताना खूप अस्वस्थ होतात
म्हणून म्हणून मला तुम्हाला हे विचारायचं होतं. रविराज म्हणतात, सायली, जरा तिची परिस्थिती नाजूकच आहे. ती तुझी आठवण काढत होती, तर तू तिला येऊन भेटशील का उद्या? यावरती सायली म्हणते, हो, तेच सांगायला मी फोन केला होता की मी उद्या भेटायला आले तर चालेल का? मला प्रतिमा आत्यांना बघायचं आहे. यावरती रविराज म्हणतात, हो, तू नक्कीच ये. असं म्हटल्यावरती मग आता सायली आणि अर्जुन इकडे दुसऱ्या दिवशी रविराज आणि प्रतिमा या दोघांना भेटण्यासाठी आणि ब्रेकफास्ट टेबलवरती दोघ जण ज्या वेळेला बसलेले असतात त्यावेळेला दोघ जण बसल्यावरती लगेचच आता इकडे अश्विन सांगायला लागतो की अगं तन्वी, तू तो ड्रॉवर नाही खोललास. तो ड्रॉवर मध्ये मला माझी फाईल बघायची होती ना. यावरती अर्जुन पाहायला लागतो तर प्रिया थोडी गडबडलेली असते आणि प्रिया विचार करायला लागते की नाही नाही, काहीतरी गडबड झालेली आहे. आणि यामुळे आता इकडे मला असं वाटतंय की आपण ना म्हणजे मी नंतर तुला उघडून देते हे ड्रॉवर. अरे, त्याची चावी मिळत नाहीये. आता अर्जुनला संशय येतो. त्यानंतर मग आता अर्जुन इकडे प्रतिमा आणि रविराज यांना भेटायला. आता सायली प्रतिमाला सांगायला लागते, प्रतिमा आत्या, तुम्ही का या सगळ्यामध्ये इतक्या घाबरलेल्या आहात? म्हणजे खरंच का ही घाबरण्याचं कारण आहे असं मला वाटत नाहीये. यावरती प्रतिमा म्हणते, सायली, मी तुला एक सांगू का? नागराज आणि तन्वी या दोघांपासून माझ्या जीवाला मला धोका वाटतो. यावरती रविराज म्हणतात, हो, काल रात्रीपासून तिने आता तन्वी सुद्धा मला त्रास देतीये असं म्हणायला सुरुवात केलेली आहे आणि त्यामुळे मला आता तिची चिंता वाटते. यावरती प्रतिमा सांगते, नाही ग, मी काहीच खोटं बोलत नाहीये. तन्वी खरंच मला मध्ये मध्ये येऊन असं सतत सांगण्याचा प्रयत्न करत असते की म्हणजे तू आई वेडी आहेस किंवा असं. आणि नागराज पण तेच करतो. यावरती मग आता सायली सांगायला लागते, प्रतिमा, त्या काळजी करू नका, सगळं काही ठीक होईल. आपण ना सत्य शोधून काढूया. यावरती आता इकडे सांगायला लागते, प्रतिमा, खरं सांगू का? तर ना तन्वीच्या म्हणजे तन्वीने या आधी सुद्धा मला काही गोळ्या अशा दिल्या होत्या ज्या गोळ्यानं मला त्रास व्हायचा. यावरती मग अर्जुन म्हणतो, प्रतिमा आत्या, तू काळजी करू नकोस. आज ना मी बऱ्याच गोष्टी समोर आणणार आहे आणि सिनियर तुला सुद्धा तुझ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. तू तिकडे कोर्टात मला म्हणाला होतास की म्हणजे तन्वी ही आय विटनेस आहे. पण हा आय विटनेस का आहे किंवा हे सगळं काय घडलंय, हे सगळं सगळं आता इकडे मला कळायला पाहिजे. यासाठी तिने का खोटं बोलले हे सुद्धा सत्य शोधणं भाग आहे. आणि म्हणूनच मी या सगळ्यामध्ये आता सत्य शोधणार आहे. असं म्हटल्यावरती मग मात्र लगेचच रविराज म्हणतात, ठीक आहे, मला तन्वी खोटं बोलते याच्यावर डाऊट आहे, पण इतकं खोटं म्हणजे कोर्टामध्ये इतकी धादांत खोटी साक्ष मला नाही वाटत की ती देऊ शकेल. म्हणून मला असं वाटतंय की या सगळ्यामध्ये आपण आता एक विचार करायला पाहिजे की काहीही झालं तरी आपण ना तन्वीवरती असं इतकं खोटं नाही बोलू शकत. ते यावरती अर्जुन म्हणायला लागतो, ठीक आहे, तू तुझ्या मुलीवरती विश्वास ठेवणं हे जरी साहजिकच असलं ना तरी सुद्धा मी तुझ्यासमोर सत्य आणेन. अर्जुन घरी आणि तो तडक तन्वीच्या रूममध्ये घुसतो. तन्वीच्या रूममध्ये घुसल्यावरती अर्जुन आता तिचं जे कबर्ड, जे अश्विनने सांगितलेलं असतं की हे कबर्ड आता बंद आहे, ते उघडून दे, आणि म्हणूनच तो ते उघडतो, फोडून लॉक, आणि त्याच्यामध्ये असलेली लाल पोटली काढतो. याच कारणासाठी जर का तन्वी खोटं बोलत आहे तर आपल्याला हे सत्य शोधून काढलं पाहिजे. असं म्हणत अर्जुन आता तिचं कबर्ड खोलतो आणि कबर्ड खोलल्यावरती लगेचच त्याच्यामध्ये खूप महत्त्वाची त्याला आता डॉक्युमेंट्स मिळतात आणि मग ते घेऊन तो आता रविराजांच्या इकडे जायला निघतो. ज्या वेळेला त्याला आता त्याच्यामध्ये डॉक्युमेंट सापडतात तेव्हा आता इकडे लगेचच तो विचार करतो की आत्ता जर का मी सिनियरला या डॉक्युमेंट्सच्या बद्दल सांगितलं तर कदाचित आता इकडे म्हणजे किंवा ह्या तन्वी नाहीये हे सांगितलं तर खूप मोठा गडबड होईल. म्हणून आता अर्जुन एक युक्ती करतो. अर्जुन आता रविराजांना तिकडे एकदा परत भेट आणि तो रविराजांना सांगायला लागतो की सिनियर, माझ्याकडे पुरावा तर आहे, पण मी जे काही सांगतोय ते ऐक. त्या दिवशी मी साक्षीच्या घरी गेलो होतो. साक्षीच्या घरी मी हे जे पेंडंट आहे ना ते आणण्यासाठी गेलो होतो. पण त्याच वेळेला पेंडंट आणायला मी जेव्हा गेलो त्यावेळेला मला तिकडे तन्वी आपली दिसली. तन्वीचा मी व्हिडिओ काढलाय. तुला जर का माझ्यावरती विश्वास नसेल तर हा व्हिडिओ बघ. यावरती प्रतिमा सांगायला लागते, हो, त्या दिवशी महिपतचा कॉल आला होता आणि त्याचमुळे आता इकडे ती लगेचच नंतर काय म्हटली मला
की माझी एक माही म्हणून मैत्रीण आहे, म्हणजे ती महिपतच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, हे त्या दिवशी मला सुद्धा समजलं होतं. पण तिने मला खोट्यात पाडलं आणि तू महिपत नाही, तू माही बघितलंस आणि महिपत, असंच छोट्या-छोट्या गोष्टीत ती मला वेड्यात काढते. यावरती रविराज म्हणतात, जर का प्रतिमा इतक्या ठामपणे बोलते, तर मला काही गोष्टी समजल्यात. माझा तुझ्यावरती विश्वास आहे. तुला जर का काही मिळालं असेल पुरावे, तर तू ते पुरावे आमच्यासमोर आणू शकतोस अर्जुन. मग अर्जुन सांगतो, ठीक आहे, तू आज घरी ये. मी आज सगळ्या घरच्यांना पण सत्य दाखवणार आहे. तिच्या रूममध्ये आश्रमातले जे काही गोष्टी सापडल्यात ना, मला खऱ्या प्रियाचं गाठोडं सापडले. रविराज म्हणतात, काय बोलतोयस तू? अर्जुन म्हणतो, हो, मला खऱ्या प्रियाचं गाठोडं सापडले. प्रिया ही तन्वी नसून नक्की काय आहे ना, हे सत्य मला समजले. तू घरी ये, मला सगळ्यांना हे सत्य सांगायचं आहे. असं म्हणत अर्जुनने खूप मोठा खुलासा केल्यावरती रविराज हादर. आता अर्जुन ते गाठोडं घेतो आणि सगळ्यात पहिले अश्विनच्या हातात देतो. अश्विनच्या हातात गाठोडं दिल्यावरती आता इकडे अर्जुन सांगायला लागतो, अश्विन, तू मला एक गोष्ट सांग, तू जी काही आता हे शोधायला सांगत होतास, ते कबर्ड खोलायला सांगत होतास, ते कबर्ड ही का खोलत नव्हती, तुला माहिती आहे का? यावरती मग लगेच अश्विन म्हणतो, का? मला काही कळत नाही, काय बोलतोस तू दादा? यावरती अर्जुन म्हणतो, मी ते कबर्ड तोडलं. आता अश्विन चिडतो, तुला काय गरज होती आमच्या रूममध्ये येऊन हे सगळं करण्याची, असं वगैरे म्हणायला लागतो. त्यावरती अर्जुन सांगायला लागतो, एक मिनिट, मी तुला दाखवतो या ह्याच्यात काय आहे ते. तुला माहिती आहे का, हे खऱ्या तन्वीचं गाठोड आहे. तितक्यात तिथे प्रताप येतो. अर्जुन, तू का बोलवलेस? मला काही कळलं नाही, नक्की काय चाललंय तुझ्या मनात? यावरती अर्जुन म्हणतो, डॅडा, मी सगळं सांगतोय. काल मी अश्विन आणि तन्वीचं बोलणं ऐकलं होतं आणि त्याच वेळेला तो तिला सांगत होता की तू ते कबर्ड खोलून दे, पण ती ते कबर्ड काही खोलत नव्हती. म्हणून मी आता ते कबर्ड फोडलं, तर त्याच्यामध्ये काय सापडलं ही गोष्ट माहिती आहे का तुला? असं म्हटल्यावरती मग आता इकडे प्रताप चिडतो आणि तू का बरं कबर्ड तिचं खोललंस? म्हणजे हे तिच्या प्रायव्हसी आहे ना? यावरती अर्जुन म्हणतो, हो, पण मला तिच्यावरती डाऊट होता म्हणून मी हे सगळं केलं. तर तुम्ही पाहू शकता, हे आहे खऱ्या तन्वीचे म्हणजे सगळे पुरावे. यावरती आता इकडे सांगायला लागतो प्रताप की तुला नक्की काय म्हणायचं आहे, तू कशाबद्दल बोलतोयस? यावरती मग आता तो सांगतो, हे बघ, हे खऱ्या तन्वीचे म्हणजे खरे पुरावे, खोटे पुरावे म्हणजे ही आहे प्रिया, ही प्रिया मधुकर आहे, ही काही तन्वी वगैरे नाहीये. मुळातच या सगळ्यामध्ये तन्वीला म्हणजे तन्वीचा फसवून ही इकडे आलेली आहे. नक्की काय आहे हे सत्य शोधायला पाहिजे. खरी तन्वी कोण आहे हे सत्य आपल्याला शोधायला पाहिजे. असं म्हटल्यावरती मग मात्र लगेचच प्रताप म्हणतो, काय नक्की आहे? प्रिया येते. माझं कबड का खोललं? यावरती अर्जुन म्हणतो, तू या प्रश्नांची उत्तर दे की हे गाठोडं कोणाचं आहे? यावरती आता तिकडे मधुभाऊंना सुद्धा साक्षीसाठी बोलवलं जातं. मधुभाऊ सांगायला लागतात, हे प्रिया मधुकर लिहिलेलं गाठोडं प्रियाचं आणि साक्षी मधुकर लिहिलेलं गाठोडं आता इकडे सायलीचं. असं म्हटल्यावरती मग आता इकडे लगेचच सांगायला लागतो म्हणजे आता प्रिया म्हणते, हो, हे माझं गाठोडं आहे. यावरती मग अर्जुन म्हणतो, मग याच्यामधला फोटो तर आमच्या तन्वीचा नाहीये. एक एक करत सगळे पुरावे समोर येतात. पूर्णाजी आणि आता तोपर्यंत आलेली असते ती म्हणजे कल्पना. दोघी जणी समोर आल्या. ते गाठोडं समोर ठेवलं जातं. तितक्यात तिथे रविराज आणि आता प्रतिमा सुद्धा येते. रविराज आणि प्रतिमा आल्यावरती मग आता रविराज म्हणतात, अर्जुन, अर्जुन, तू आम्हाला का बोलवलं होतंस? यावरती अर्जुन दाखवतो सगळं गाठोडं. त्यानंतर प्रिया म्हणते, नाही बाबा, हे सगळं खोटं आहे. माझ्या बाबतीत हे सगळं खोटं नाटक करण्याचा यांचा प्लॅन आहे अर्जुन आणि सायलीचा. यावरती आता इकडे कल्पना सांगायला लागते, खोटं नाटक? हे तर गाठोडं तुझ्या इथून सापडलेलं आहे ना? मग तुझ्या इथून गाठोडं सापडल्यावरती आता कसलं खोटं नाटक? काय तुला नक्की म्हणायचं आहे तन्वी? ही गोष्ट तुझ्या लक्षात तरी येते का? असं म्हणत पूर्णाजी चिडते, कल्पना चिडते आणि या सगळ्यामध्ये आता प्रियाचं भांडं फुटलेलं असतं. त्याच वेळेला मग आता पूर्णाजी म्हणते, अर्जुन, हे काय चाललंय? मला काही कळत नाहीये. अर्जुन म्हणतो, मला सुद्धा बऱ्याचशा गोष्टी कळत नाहीयेत, पण या सगळ्यामध्ये आता या गोष्टी कळून तर घ्यायला पाहिजेत तुम्हाला सुद्धा. म्हणून मी तुम्हाला जे काही सांगतोय ना, ती गोष्ट तुम्ही आता नीट लक्ष देऊन ऐका. ही तन्वी नाहीये. मुळातच ही तन्वी नाहीये. ही महिपतची प्यादी आहे, जी आपल्या घरात पेरण्यासाठी आता महिपतने हिला इकडे आणलेलं आहे. महिपतने हिला इकडे आणले कारण
कारण आता ही आपल्या इथल्या खबरी महिपतपर्यंत पोहोचवेल असं म्हणत आता इकडे अर्जुनने खरा जो काही खुलासा आहे तो खुलासा केल्यावरती मग मात्र पूर्णाजीला पण धक्का बसतो, रविराजाला धक्का बसतो, कल्पनाला धक्का बसतो आणि सगळं सत्य समोर आलं.